बरं वाटलं. तर आता मी आले वरच्या सेक्शनमध्ये जिथे साबण, लिक्विड, परत कपड्याची पावडर. तर मम्मीच्या इथनं तर 19 फ्लोअरवरनं व्ह्यू बघा कसा दिसतोय. गुड मॉर्निंग. तर आत्ताच उठलो आहे, नाश्ता पाणी केला आणि आज आहे क्रिशिकाचा तायकांडोचा क्लास. सॅटर्डे, संडे आणि मंडे असतो. गेल्या मंडेला आम्हाला जायला मिळालं नाही, पण आता निघालो आहे. नाश्ता पाणी झाला, जेवण येऊन करायचं आहे मला. परत आज रिलायन्सलासुद्धा जायचं आहे, सामान भरायचं जे आपल्या मंथली जे भरतो ते सामान. आणि आता बोल काय झालं. हां ओके चलो. हो बरं झालं. चला, तिला व्हिडिओ चालू असतानाच काय काय बोलावं असं वाटतं, मग त्यामुळे सांगून ठेवलं आहे व्हिडिओ चालू असताना बोलू नको, नंतर सांग. तर निघताना रिक्षा पण पटकन भेटली मला आणि गेल्या सॅटर्डेला जे काका होते तेच होते आज रिक्षावर पण, त्यांचीच रिक्षा. हां थांब जरा राजा. इथे बाजूलाच आहे गॅस ऑफिस, कारण का पप्पांचा ॲड्रेस चेंज करायचा आहे. कारण का त्यांच्या जुन्या ॲड्रेसवर मग गॅसचा बाटला गेला की प्रॉब्लेम होतो आणि आता जिथे राहतात तिथला ॲड्रेस चेंज झाला आहे, त्यासाठी इथे आले. या काउंटरला कोण नाही काय, कारण का KYC झाल्याशिवाय तुमची पुढची प्रोसेस होणार नाही, म्हणजे ॲड्रेस चेंज होणार नाही पप्पांच्या इथला. पप्पांना आणावं लागेल मला तर रिटर्न. जेव्हा परत कधी येईल पुढच्या सॅटर्डेला, मला असं वाटतं त्यांना सोबत आणावं लागेल मला आणि ते करून घ्यावं लागेल काम, कारण का सॅटर्डेचं 3 वाजेपर्यंत असतं ऑफिस. मला वाटलं 12-12:30ला काय बंद होतं. आणि आता चालले आहे क्रिशिकाच्या क्लासजवळ, कारण का इथून 5 मिनटावरच आहे ते. तर एकर्स क्लबच्या इथे पोचलो आहे. जा 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 धावत जा, जा पुढे जा, तुम्हाला नको ओढूस. तर काम तर काही झालं नाही पप्पांचं, पण क्लासच्या इथे पोचलो आता. ही गेली पण पुढे धावत. कोण आले सर्व. अरे बापरे, चल खालून चल. बंद आहे की इथनं, इथनं बंद आहे वाटतं. चल मी कशी येऊ आता. त्याला उड्या मारायचं लय आवडतं. चल सगळे आले बाबा, चल बस 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 बस. सर वगैरे आलेत. तर दरवेळेला मी क्लासच्या बाहेर जिथे स्पेस आहे तिथे खुर्चीवर बसते, पण एवढं गरम होतं आहे की त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही इथे बसा, बाहेर खूप गरम होतं आहे, ऊन पण लागतं आहे. इथे फुल AC आहे, तिथे तुम्ही वेट करू शकता 1 तास. बघा मस्त आहे बसायला. तर म्हटलं बरंच झालं, बाहेर खूप गरम होतं आहे, इथे बसू शकता. आता इथे बसून 1 तास वाट बघायची तिची. जिथे मी ग्रीन एकर्समध्ये आले त्या क्लबच्या इथे बसली आहे. इथले मॅनेजर आहेत जे आपले व्हिडिओ बघतात, आपले सबस्क्रायबर आहेत. त्यांनी मला ओळखलं, मला वाटलं काय वेगळं बोलत आहेत, पण नाही. विचारलं वहिनी किरण दादा नाही आले का, म्हटलं नाही आले. तर त्यांनी माझ्यासाठी पाणी पाठवलं की वहिनी तुम्ही इथे आलात, खूप छान वाटलं तुम्ही ते. म्हटलं माझ्या मुलीचा क्लास आहे इथे, मी त्यासाठी येते. तर ते बघून मला बाहेर आले आणि आता माझ्यासाठी कॉफी सांगितली. मी त्यांना खूप सांगितलं की मी आत्ताच नाश्ता वगैरे करून आले आहे, पण मला खरंच काय नको. पण व्हिडिओमुळे मला जी चांगली माणसं मिळाली की तुम्ही एवढं प्रेम करता, कुठे गेल्यावर ओळख दाखवता, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि किरणसाठी सुद्धा. आपलं बरं वाटलं की तुम्ही एवढं प्रेम देता, रिस्पेक्ट देता आम्हाला, आणि एवढी म्हणजे काही शब्दात व्यक्त करू शकत नाही की नको सांगूनसुद्धा बिचारे माझ्यासाठी रिटर्न आत गेलेत आणि आता कॉफी सांगितले त्यांनी. तर असंच प्रेम तुमचं राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या, आणि आज जे काही आहोत ते आम्ही तुमच्यामुळेच आहोत. आणि आता त्यांनी कॉफी सांगितली. थँक्यू. हां कुठे गेलेत ते, कुठे गेले सर तुमचे आतमध्ये. त्यांनी कॉफी पाठवली माझ्यासाठी. तर मी घरातनं चहा वगैरे नाश्ता पाणी करून आलेले, पण आता त्यांनी एवढं प्रेमाने दिलं आहे, आपण आपल्या माणसाला नाही बोलू शकत नाही. तर ते आतमध्ये आहेत आणि मी इथे बाहेर बसली आहे. चहा पिऊया. आणि त्या दादांचं मला नाव पण नाही माहिती, ते डायरेक्ट आले आणि रिटर्न तसेच आतमध्ये गेले. खूप थँक्यू त्यांना. बरं वाटलं. तर आत्ताच क्लास सुटला आणि मी इथून निघते आहे. चल चलो. हां हां
ओके चल इकडे इकडे इकडे. अरे इकडे रस्ता विसरली काय समोर. अरे पप्पा कसं काय आला अचानक. चल तू आज लवकर कसा कॅन्सल झाली. चला बसा. तर डायरेक्ट किरण आला आणि आम्हाला सरप्राईज दिलं. चला ओ रिक्षावाले. काय आम्हाला चुनावटीला जायचंय. चला तर काल कृषिकाला अभिदादांनी जो सेट दिला त्याची आम्ही दिवसभर ड्रॉइंग करत बसतोय की नाही. आणि आजपासून ड्रॉइंग क्लासला सुट्टी होती. आजपासून ड्रॉइंग क्लास पण चालू झाला. इकडे ड्रॉइंगचं लावून ठेवलं आणि बघत करते. दुपारी कृषिकाला क्लासवरून घ्यायलाच किरण आला होता कारण का त्याची बुकिंग कॅन्सल झाली. तर मला बोलला की मी येतो तुमच्या दोघींना न्यायला. मग तिथून आले. त्याला परत बुकिंग आली. घरी आल्यानंतर पटकन जेवण केलं. जेवून गेल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला कारण का मला जायचं होतं रिलायन्समध्ये सामान भरायला. पण एवढं ऊन होतं ना त्या उन्हातनं जमलं नसतं आणि कृषिका पण पाठी लागली असती. तर म्हटलं थोडा वेळ आराम करू. ऊन जरा आता कमी झालं आहे. तर म्हटलं आता जाऊन येऊया. परत आजपासून तिचा ड्रॉइंगचा क्लास जो बंद होता सुट्टी होती एवढे दिवस तो रिटर्न चालू झाला आहे. मग तिला घेऊन जायचं आहे. म्हटलं त्याआधी सामान वगैरे भरून आणते. आणि तर 3-4 दिवसांनी लगेच किरणचा बड्डेसुद्धा आहे. मग त्यासाठी आम्ही काल भरपूर सारी शॉपिंग वगैरे केली. म्हटलं परत वेळ नाही मिळत. आणि काय रे तर असेच आपले सबस्क्रायबर भेटत असतात. आणि हा आमच्या शाळेतलाच माझा मित्र आहे तो भेटला. आणि आत्ता आली आहे रिलायन्सला बोलत बोलत. म्हटलं दुपारची गर्दी नसते. आणि आता हे काय झालं ही लोक जी ट्रॉली नेतात म्हणून त्यांनी इथे असं स्टँड लावलेत. मग त्यामुळे ही ट्रॉली अशी वळून मला तिथून पिशवीतनं सामान बाहेर न्यावं लागतं. रिक्षा बघावी लागते. हां कॅमेरा आहे. हां ते इथनं ट्रॉली कशी बाहेर जाऊ शकत नाही. इथल्या इथे अटकते आणि इथनंच सामान घेऊन जाऊ शकतो. तर रिलायन्समध्ये आली आहे आणि स्टार्टिंगलाच बघितलं ना आपला पावसाळ्याचा स्टॉक पण आला आहे. छत्र्या आल्या तर रेनकोट आलं आहे. कृषिकाला तर घ्यायचंच आहे. आता नंतर बघू पण त्याआधी माझं सामान घेते पटापट. काय लोणचं. मग स्टार्टिंग माझी लोणचं पापडापासूनच असते. मग राहिलं की राहून जातं. अरे वा मिक्स पिकल. रवा लागतो आपल्याला नाश्त्याला शिरा उपमा बनवायला. रवा बेसन. आमच्या पप्पांना बेसनचा झुणका लय आवडतो. सासऱ्यांना. बेसन घेतलं. आता या साईडला सगळं घेऊन झालं की या साईडला वळते. म्हणजे माझ्या रेसिपीचे घरात वापरायला मसाले लागतात मला काय काय. तर चिकन तंदुरीचा हा मिक्स मसाला नक्की ट्राय करा. मी ट्राय केला आहे. खूप भारी होते तंदुरी. ऑलरेडी माझ्याकडे आहे घरी त्यामुळे यावेळेला मी घेत नाही आहे. चिकन बिर्याणी मसाला आपल्याला लागतोच. चिकन बिर्याणी मसाला. शाही गरम मसाला. खोबरं किसलेलं हे बरं पडतं घेतलं. तर डाळ शेंगदाणे पोहे हे सगळं एकाच लाईनीत लागलेत रेटसोबत. शोधायला लागत नाही तर ह्या लाईनीत असल्यावर शोधायला लागतात. हे बरं पडतं. आणि इथेच गुड लाईफची साखर. तर बाकीचं बरंचसं सामान मी पटापट घेतलं आहे. आता मला वरच्या सेक्शनमध्ये जायचं आहे कारण का तिकडे साबण लिक्विड सगळं तिकडे वरती मिळतं. चला तर आता मी आले वरच्या सेक्शनमध्ये जिथे साबण लिक्विड परत कपड्याची पावडर सगळं मिळतं. कशावर ऑफर आहे का. रिन साबण हे बऱ्यापैकी थोडंफार सामान घेतलं. आणि आता आले शॅम्पू बघायला. तर आता मी कपड्याच्या सेक्शनमध्ये आली आहे. मध्ये तर काही स्टॉक नव्हता. आता पुरेपूर सगळं स्टॉक भरलं आहे. कुर्तीज पण छान छान आल्या आहेत. आणि एक सांगायचं राहिलं तर कृषिकासाठी छोटीशी बॉटल घेतली मगाशीच मी. म्हटलं दाखवेन तर राहिलं. सामान वगैरे घेतलं आहे. आणि आता इथून निघते चालले बिलिंग काउंटरला. तर बिलिंग काउंटरला आले तर बिल करते आणि इथून निघते.
कारण का पाहुणेच तर होत आले, काय काय ऑफर बघत राहिले. तर रिलायन्समधनं आले, सामान सगळं लावलं आणि माळ्यावर चढले. त्या दिवशी ज्या टाईल्स लावलेल्या तो पसारा तसंच ठेवलं होतं मी. म्हटलं मालवणवरनं आल्यावर करेन, पण मालवणवरनं येऊन 8-10 दिवस झाले. म्हटलं आज वेळ आहे तर पटकन लावून घेऊ. हे बघा सगळं पसारा इकडं, पीठ गाडीचं, किरणच्या टोप आहेत माझी जेवणाची मोठी. तर आत्ताच माळ्यावरनं खाली उतरले, पुन्हा घामाघूम झाले कारण का तिथे व्यवस्थित बसता पण येत नव्हतं. सगळी अडचण होती ती लावली, सगळं साफसूफ केलं आणि हे जे आहे ते आमचं गेटसारखं आहे ते खाली काढून टाकलं आणि आता खाली उतरले. तिचा दिवस रात्र तेच चाललंय कालपासून घेतल्यापासून. परत खूप दिवस झाले मला माझी कुकिंगच्या चॅनलसाठी जी कढई घेतलेली ती भेटत नव्हती, ती फायनली भेटली आहे. खूप दिवस झाले. आता किरण नवीनच आणणार होता, तितक्यात मी माळ्यावर जे सामान लावत होतं त्या भेटली. आता ही जरा 1-2 दिवस पाण्यात ठेवायला लागेल मला. तर ज्या दिवशी मालवणला जाणार होतो त्याच दिवशी टाईल्सचं काम केलं माळ्याचं, त्यामुळे साफसफाई राहिली ती आज करून टाकली. आणि आता चालले मम्मीकडे कारण का मम्मीचंही रिलायन्समधलं सामान द्यायचं आहे मला. थांबा. काय 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 अगं बाई, हे काय तू येतेस का? तू येतेस तर पिशवी माझी जड आहे. आता इथून रिक्षाने जाते कारण का एवढं चालत घेऊन जायला जमणार नाही, पूर्ण हात दुखत येईल माझा. तर बघते इथे रिक्षाने जाते पटकन. रिक्षा किंग्स मोहननगर. तर रिक्षा भेटली मला कारण का एवढी पिशवी घेऊन जायला जमलं नसतं. तर मम्मीच्या इथे पोचले आहे आणि इथे नेहमीच काय ना काय खाली इथे बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालूच असतं. तर लिफ्टला बघा किती गर्दी आहे, कंटाळा येतो यायला. आले की सगळं एकत्र घुसतं. तर आत्ताच आली, लिफ्टला एवढी गर्दी होती आणि लिफ्टमध्ये पण गर्दी होती. 3-3 लिफ्ट आहेत, एवढी माणसं भरतात की मध्येच अटकते पण, त्यामुळे यायला भीती वाटते. तर नशीब 3री लिफ्ट आली त्यामुळे पटकन यायला तरी मिळालं. लिफ्ट अशा वैताग आला की आधीची उभी खाली. लिफ्ट ना बाहेर आली नाही आली, ती घरात खेळत होती. आता आला, मस्त हवा लागते. तर मम्मीच्या इथनं तर 19 फ्लोअरवरनं व्ह्यू बघा कसा दिसतोय. म्हटलं संध्याकाळचा व्ह्यू एकदा तुम्हाला दाखवूया. घरी जायलाच निघत होती, पूर्ण चुनाभट्टी दिसते, सायन दिसतं, BKCला जाणारा तो ब्रिज आहे त्या साईडला. आणि जर त्या साईडचं बिल्डिंग बघितलं ना, तिकडून पूर्ण सांताक्रूझ एअरपोर्ट दिसतो, म्हणजे विमान लँड होताना वगैरे सगळं दिसतं. मस्त इथे राऊंड मारायला मस्त आहे, राऊंड वगैरे मारायला. हवा कसली सुटली बघ. चला हो, आणला बघ तिथे ठेवला आहे. हा तो मोठा आहे, त्यात भाजी आहे. तर मम्मीच्या इथून निघाले आता घरी जायला. तर आत्ताच वरच्या रूममध्ये आले कारण की हे जे सामान होतं माळ्यावर, डिश वगैरे होत्या, ही जी आपली कढई आहे कुकिंगची, त्याच्यामध्ये आपल्याला एक रेसिपी कोणती ना कोणती करायचीच आहे, ती भेटत नव्हती, ती भेटली आज. सगळं आपलं थोडंफार इथे सामान आहे ते आणून ठेवलं आणि आता बेड वगैरे हंतरून रिटर्न खाली जाते कारण की आम्ही झोपायला लेट येतो. कारण का मिस्ट्री टॉक्स गप्पा वगैरे मारत किरण लेट येतो, त्यामुळे आम्हाला वरती झोपायला यायला 12:30 पावणे 1-1-1:30 कधीतरी वाजतोच. आणि आता बेड वगैरे लांब करून ठेवते म्हणजे डायरेक्ट आल्यावर डायरेक्ट झोपायला. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आज खूप दमले आहे कारण की घरातलं सामान, माळ्यावरची साफसफाई. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ना. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.